जगाची जगन्माता सीतेला सुद्धा चिंता होती. सांगवो त्रिजटे सखे आईशी मात, देईल काने दिभेटी रघुनाथ. कसा मला टाकून गेला राम, रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवाशी आराम. कसा मला टाकून गेला राम. बाईच्या जातीला फक्त एवढी चिंता असावी की माझं सौभाग्य कसं खुश राहील. आजच्या बायाला चिंता एकच, या वर्षी मला सोन्याचं किडूक मिडूक घेतो का नाही. विठाला विठाला या जगामध्ये मुख्य 6 चिंता आहेत. मी तेवढ्या चिंता सांगतो ना, 8 तास सांगतो. एकदा पुरुष मंडळ हात वरी घ्या. वा सर, तुम्ही आता उठा. एकदा यांचे सगळ्याचे हात शूटिंग मध्ये घ्या. काढा ह्यांचे हात सगळ्याचे. पाठवा तिकडे पाकिस्तानला. विठोबार कुमार आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपले आता नियमाप्रमाणे 10-15 मिनिटं राहिले. 8:30 ते 10:30. का 10:30च्या थोडं पुढे गेलं तर जमन जमत. बोटवरी करा बरं. कुणा कोणाला वाटतं लगेच बंद करावं. ऐका, या जगतामध्ये मुख्य 6 चिंता शास्त्रकाराने निवडल्या. बरोबर 6. कुग्रामवास, कुलहीन सेवा, कुभोजनम, क्रोधमुखीच भार्या, मूर्खश पुत्रो, विधवाच कन्या. स्वराचं मला जरा जुळा नाही. विठाला विठाला पहिली चिंता कुग्रामवास. ज्या गावामध्ये टाळ पखावज वाजत नाही त्याला कुग्राम म्हटलंय, मूर्ख गाव म्हटलंय. आणि अशा गावामध्ये जर असा एखादा वारकरी राहत असेल तर त्या वारकऱ्याला चिंता, कुग्रामवास. मग गाव कसं असावं? गाव महाराज मुखेड सारखं असावं, त्याला काहीतरी इतिहास असावा. मग गाव कसं असावं? आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, आळंदी हे गाव पुण्य, आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव. दैवताचे नाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. धर्म कळत नसल, देव कळत नसल, भक्ती कळत नसल तर ते गाव कुग्रामवास. मग कसं गाव असावं? मी प्रमाण दिलंय. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी सारखं पवित्र गाव असावं, किंवा पंढरपुरासारखं पवित्र गाव असावं, किंवा आपल्या मुखेड सारखं ज्याला काहीतरी इतिहास आहे असं ऐतिहासिक गाव असावं. मुखेड. मी आल्यानंतर मला सगळी माहिती घेतली या गावाची. यूट्यूबवरती माहिती घेतली, गुगलवरती सर्च केलं. पुण्यवान गाव आहे. पंढरपूर सारखं गाव असावं. काय पवित्र गाव आहे. एकदा
आकाशातल्या चंद्राकडून दोष झाला, पाप झाला. आता चंद्राचं पाप कसं जाईल? सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं मृत्यू लोकामध्ये जा. 1.25 क्विंटल लोखंडाचा वजनाचा दंड चंद्राच्या खांद्यावर दिला आणि मृत्यू लोकामध्ये ज्या तीर्थामध्ये तो बुडणार नाही त्या तीर्थाचं सचेल असं स्नान करून ये, तुझे दोष जातील. चंद्र खाली आला. गंगा, सरस्वती, यमुना, नर्मदा, कावेरी, ब्रह्मपुत्रा सगळ्या नद्यामध्ये ती 1.25 क्विंटल लोखंडाचा दंड टाकायचा. अहो पण 1.25 क्विंटल लोखंड कुठं गंगेमध्ये तरत असते का हो महाराज? चंद्र जाता जाता पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये एक छोटीशी बारीक भीमा नावाची नदी वाहत होती, जिथं पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे. चंद्र तिथं गेला आणि ते 1.25 क्विंटल लोखंडाचं दांडकं टाकल्याबरोबर तरलं. तिथं लोहदंड नावाचं तीर्थ तयार झालं आणि चंद्रानं तिथं सचेल असं स्नान केलं. म्हणून असं म्हणतात चंद्र के दोष भागा, म्हणून भीमा नदीचं नाव पडलं चंद्रभागा. चंद्र के दोष भागा. विठाला विठाला. पहिली चिंता कुग्रामवास, दुसरी चिंता कुलहीन सेवा. ज्याचं कुळ भ्रष्ट झालंय पण एखाद्या गरीबाला त्याची सेवा करावं लागणं चिंता. तिसरी चिंता कुभोजनम. ज्या माणसाने पाप केलंय, लोकांच्या रक्तामासातला पैसा गोळा केलाय, लोकांचे मुंडके मोडले आणि तसल्या नालायकाच्या घरचं अन्न माळकऱ्याला खावा लागणं चिंता. काय म्हणतात त्याला? कुभोजनम. आणि जर तुम्ही पापी माणसाचं अन्न खाल्लं राजा हो, तर तुमची बुद्धी भ्रष्ट होती, लक्षात ठेवा. कारण का? बैसता चोराची संगती तैसीच होय बुद्धी, आणि देखताच चिंदी मन धावी. आपली बुद्धी बदलणं नवल काय? भीष्माचार्यासारख्याची बुद्धी बदलली. भीष्माचार्य साधारण व्यक्ती का हो? कुणाला म्हणायचं भीष्माचार्य? स्वतःच्या बापाचं लग्न लावून दिलं आणि स्वतः ब्रह्मचारी राहिली. दादा लक्ष येईल माझ्याकडं. आता तुम्ही घरी जाऊन पोराला म्हणाव, बाबू मला लग्नच करावं वाटाय नाही. जमल का? आता दादा जमल का? नाही. पण शंतनूचं डबल लग्न लावून दिलं. भीष्माचार्य स्वतः ब्रह्मचारी राहिले. पण बाणाच्या शयेवरती 42 दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडले. शेवटी वाट लावायला जगाचा मालक पाची पांडव. आणि मग भीष्माचार्याने विष्णू सहस्रनाम सांगितलं धर्माला. आणि विष्णू सहस्रनाम सांगितलं आणि भागवतामधला एक गोड श्लोक सांगितला. हे धर्मा, राजा कसा असावा? दान धर्मान राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, श्री धर्मान भगवत धर्मान, समास व्यास योग्यतः. हे धर्मा कसा असावा? राजा, राजा दानशूर असावा. राजा हा जनतेचा मालक नसतो. राजा हा जनतेचा नोकर असतो, सेवक असतो, जनतेचा घडी असतो. आपण जेवढी राजकारणातली लोक आपण निवडून दिली ना, ती आपली मालक नसतात राजावरती, आपली सेवक असतात. आपण मालक आहोत. हे धर्मा, स्त्री धर्मान. तुझ्या समोर जर एखाद्या आबलेवरती अत्याचार होत असेल, तुझ्या जर बाहूमध्ये बल असेल, तर त्या सभेमध्ये प्रतिकार करून त्या आबलेचं रक्षण कर. तुझ्या बाहूमध्ये जर बल नसेल धर्मा, तर तिथून निघून जा. पण ते पाप डोळ्यानं पाहू नको. एवढेच वाक्य माता द्रौपदीनं ऐकले आणि द्रौपदी माता हसल्या. भीष्माचार्य म्हणतात, हे द्रौपदी का हसली? तिनं सांगितलं, पितामह मी उगीच हसले नाही. कुलवान घराण्यातली स्त्री दात काढून हसत नसते.
स्त्रीच्या जातीनं गालात निघालात हसावं. आणि ज्या वेळेस ती अति विकट हास्य करते, समजावं आता हिच्या हसण्यामध्ये काहीतरी तथ्य दडलेलं आहे. बोल का हसली? पितामह, तुम्ही आज माझ्या मालकाला सांगताय की एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असेल तर डोळ्यानं पाहू नये. आठवा ना तुम्ही तो दिवस, मी रजस्वला अवस्थेमध्ये होते आणि वाईट दुर्योधनानं आज्ञा दिली, जाओ दुःशासन, पकड कर लाव द्रौपदी को, आणि या भर सभेमध्ये तिला निर्वस्त्र कर. त्या सभेमध्ये तुम्ही नव्हतात का? भीष्माचार्य होते का नाही? आता माझ्या अभंगातलं उत्तर आहे. भीष्माचार्य म्हणतात, बालिके, त्याचंच तर पाप भोगतोय ना मी 42 दिवस बाणाच्या शयेवरती. ज्या दिवशी तुझ्यावरती हा अतिप्रसंग होत होता, त्या दिवशी माझ्या पोटामध्ये अन्न हे पापी दुर्योधनाचं होतं. म्हणून त्या दिवशी माझी बुद्धी तसा न्याय देत होती. तुझ्या अर्जुनाचे बाण लागले, पापी दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालेले रक्त सांडून गेले. आता जी मी जिवंत आहे, माझ्या बापाच्या आशीर्वादावरती जिवंत आहे. माझ्या बापाने मला आशीर्वाद दिला. भीष्मा, अरे अशी भीषण प्रतिज्ञा केलीस, तू इच्छा मरणी होशील, या जगाला खाणारा काळ सुद्धा तुला खाणारा नाही. माझा मुद्दा संपला. जर भीष्माचार्याची बुद्धी बदलती तर पापी माणसाचं अन्न खाल्ल्यावर आपली का बदलू नये? म्हणून माझ्या महाराजांचं प्रमाण आहे, घेऊ नये तैसे अन्न ज्याचे धन विलासी, ज्याचे धन विलासी, ज्याचे धन विलासी, घेऊ नये त्या माणसाचं कधी खायचं ना, लक्षात ठेवा. आज आज एकादश आहे, आज याचा अन्नाचा एवढा आम्ही वाहतूक करू नये. महाराज इथं आलो, असा आनंद आला फराळ करताना, काय सांगावं. माऊलीची ववी आहे ना, रसज्ञानी जेवणारे, हे की नाही, आपले विठाला विठाला विठाला, हा सुग्रणी आणि उदारे आणि रसज्ञानी जेवणारे. म्हणून तशा माणसाचं अन्न घेऊ नका. ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये चांगला भाव आहे त्याचं अन्न खा. भीष्माचार्य चुकले. तिसरी चिंता झाली. चौथी चिंता, क्रोधमुखीच भार्या. ही चिंता कळाली का तुम्हाला? क्रोधमुखीच भार्या. ज्या माणसाची बायको रागीट, तिच्या नवऱ्याला चिंता. बाया म्हणल्या, कुणी आणला असेल ग ह्यो, कुणीच आणला असेल ह्यो. पण मी शास्त्र सांगायलो, क्रोधमुखीच भार्या म्हणजे पत्नी. ही चौथी चिंता. पाचवी चिंता, मूर्खस्य पुत्रो. ज्याचा मुलगा मूर्ख आहे, ज्याच्या मुलाला बाप कळत नाही, देश कळत नाही, धर्म कळत नाही, व्यसनाच्या अधीन झालाय, ज्याला ज्येष्ठ श्रेष्ठ कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही, तो मुलगा मूर्ख. अशा बापाचं आयुष्य महाराज कमी होत असते. म्हणून राजा हो, मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा, मुलगा असावा संभाजी महाराजासारखा, मुलगा असावा माझ्या भगतसिंह आणि राजगुरू सारखा. आणि सहावी चिंता मला सांगायची, माझा वेळ संपत आलेला आहे. विधवाची कन्या. ज्या मायबापाची मुलगी तरुणपणामध्ये विधवा होते ना, त्या मायबापाला चिंता होते महाराज. पण या सगळ्यावरती एकच औषध, आवडीने भावे हरिनाम घेश, आवडीने भावे हरिनाम घेश, आवडीने भावे हरिनाम घेश, हे चिंता त्याशी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपरी चिंता, हरिमुखी गाता हरपरी चिंता.
एवढ्याच शब्दावरती आपलं कीर्तन थांबणार आहे. विधवाची कन्या. ज्या मायबापाची मुलगी तरुणपणात विधवा होते ना, ते मायबापाचं तिथं पुढचं आयुष्य म्हणजे मरण येत नाही म्हणून जगायचं. पण माझी एक विनंती आहे, अशी विधवा आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये असेल तर सौभाग्यवती स्त्रियांनी तिच्या तिरस्कार करायचा नाही, तिच्याकडे नाकडोळे मोडायचे नाही. अरे तिचं प्रारब्ध आज तसं आहे, उद्या तुमचं कसं आहे तुम्हाला माहित नाही. म्हणून एखाद्याचा तिरस्कार करू नका. आणि पुढं सांगतो, तीच जर विधवा भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जवानाची पत्नी असेल, आता तर तिचं दर्शन घ्या. कारण का तिचा पती तिच्या संसाराकरता किंवा तिच्याकरता गेला नाही, तिचा पती तुमच्या माझ्याकरता गेलाय. बॉर्डरवरनं फोन येतो, मेघर दुश्मनाने हल्ला केलाय, तुम्ही आलं पाहिजे. पाठीवरती कपड्याची बॅग टाकतो तो साहेब आणि निघतो. त्यावेळेस माईच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. माईकडे जातो, आई रडू नको बरं. अरे वीराची माता रडत नसते, उलट आपल्या छातीला हात लावून सांगत असते की माझ्या पोटी भारताच्या मातीसाठी लढणारा वीर योद्धा आलाय, रडू नको. पण माय म्हणते, हे पोरा मला शिकवू नको, तू पुढच्या जन्मामध्ये कुणाची तरी माय हो आणि तिचा एकुलता एक मुलगा तिला सोडून जाऊ दे, मग कळल माय काय असते. माईचे डोळे पुसले, बापाचे डोळे पुसले, पण आता पत्नीच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नाही. आणि मग मुलगा रागावला, काय रडतेस? ज्या दिवशी तुझी माझी सुपारी फुटली त्या दिवशी माहित नाही तुला की माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या भारताच्या रासदेवतेवर, या मातीवर, या देशाच्या मातीसाठी आहे. रडू नको, डोळे पुस. तिनं सांगितलं, पतिदेव मी माझ्याकरता रडत नाही हो, मला तुमच्या काहीच सुख नको आहे, मी माझ्याकरता रडत नाही. पण तुम्ही गेल्याच्या नंतर आपली 2 वर्षाची चिमुकली मुलगी सारखं पप्पा 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 असा टाहो फोडत असते. म्हणून माझी विनंती आहे स्वामी, या मुलीसाठी अजून 2 दिवस थांबा. माझा प्रश्न आहे मायबापांनो, या जवानाला थांबता येते का बोला? गेला जवान, दुश्मनाने हल्ला केला, पलीकडचे 7 मारले, पण पलीकडचे 7 मारत असताना चिलकत फोडून पलीकडच्या 3 गोळ्या याच्या छातीमध्ये लागल्या आणि हा खाली पडतोय. मित्राचा हात हातामध्ये आला आणि मित्राला सांगितलं, मित्रा घाबरू नको, माघारी फिरू नको, आजपर्यंत ही रास देवता, ही भारत माता, हिचा सांभाळ आम्ही केलाय, माघारी फिरू नको, भीड आणि त्या दुश्मनाचा खात्मा कर. सज्जनानो, पण एकच विनंती आहे मित्रा, आता 1 ते 2 मिनिटामध्ये मी या भारत मातेचा निरोप घेणार आहे, पण माझा निरोप माझ्या घरच्याला सांग. त्या उभा असणाऱ्या जवानानं विचारलं, दादा तुझा काय निरोप आहे? तेवढेच खाली जमिनीवर पडलेला जवान त्या मित्राला म्हणतो, माझा एकच निरोप आहे. मित्रा निरोप दे त्यांना, ताई आई व पत्नीला, कुच्च माझ्या वडिलाला, सांगू नको प्राण गेला. माझ्या आईला सांगितलंस तरी चालेल, माझ्या पत्नीला सांगितलंस तरी चालेल, पण माझ्या बापाला सांगू नको की तुमचा एकुलता एक मुलगा शहीद झाला. अरे माझा हा गरीब असणारा बाप ही मस्तक भाड 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 भितारावरती आदळील आणि माझा बाप प्राण सोडील. माझा मुद्दा संपला. या जवानाची पत्नी जर विधवा असेल तर माय तिचा तिरस्कार करू नका, सौभाग्यवतीसारखा सन्मान करा. माझा मुद्दाच संपला. अशा 6 चिंता मी तुम्हाला सांगितल्या. कुग्रामवास, कुलहीन सेवा, कुभोजनम,
क्रोधमुखीच भार्या मूर्खस्य पुत्रो विधवाच कन्या ज्ञानेश्वर अभंगाचा सरळ सरळ भाव नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणं तशी कशामुळे टेन्शन घ्यायचं कारण का सकळ जीवांचा करी तू संभाळ तुझं मोकळीला ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे तुमची गरिबी असू द्या श्रीमंती असू द्या रडत बसू नका चिंता करू नका चिंतन करा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखे गाता हरपली चिंता त्यांना हे मागोता जन्म घेणे झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरु 1008